होती त्यांच्याबरोबर बापरे। नमस्कार इंस्टा फॅमिली, माझी यूट्यूब फॅमिली आणि बाकीचे मित्रमैत्रिणींनो। तर आजपासून मी व्हिडिओ बनवायला चालू करतोय आणि पण मला हे सांगायचं राहिलं होतं की मी दुसऱ्या घरातून ह्या दुसऱ्या घरात शिफ्ट झालोय आणि हे घर मोठं आहे। ह्या घरातून मी ब्लॉग टाकेल मी काही दिवसाने। आता थोडं गडबड चालू आहे कारण की गणपती बसलेत प्रत्येकाच्या घरी आणि आज इव्हन 6वा दिवस आहे। सो तर काही दिवसानंतर गणपती झाल्यानंतर मी थोडं घराचा ब्लॉग टाकेल हवाला की पूर्ण घर दाखवेल तुम्हाला कसं आहे। आणि आता झाले माझे 10 दिवस ड्युटी असतात, डबल ड्युटी असते। तर मला पण असं सध्या टाईम नाही भेटत आहे आणि इवन मम्मी आणि छोटा भाऊ हे मुंबईला गेलेत। तिकडे काका मावशी यांच्याकडे सगळं म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये असतात गणपती खूप जणांच्या घरी। तर आता ते तिथे आहेत, मग प्रत्येकाला त्यांना इन्व्हिटेशन पण आलं, असं नाही की इन्व्हिटेशन नाही, पण कसं आता मला पण थोडी घराची जबाबदारी आणि मला पण इकडे थोडंसं आता कामाला जावं लागतं, सुट्ट्या करून जास्त चालणार नाही। सो तर त्यामुळे मग मी थांबलो इथे आणि आई आणि भाऊ तिकडे गेले कारण की भावाचं एक यूट्यूब चॅनल आहे आणि संदेश MTV करून बघा त्याचं सिल्वर बटन पण आले। स्वतः त्याला यूट्यूबला जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि त्याच्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या। आणि माझा एक मित्र एक आहे निखिल पडवळकर म्हणून, MH01 निखिल पडवळकर, त्याचे पण यूट्यूब चॅनल आहे, त्याला पण भरभरून प्रेम द्या, लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याच्या यूट्यूबला पण। आणि आता आपण व्हिडिओ चालू करणार आहोत तर व्हिडिओशी जुळून राहतो। तर मी म्हणत होतो की आजपासून आपण व्हिडिओ कोणते चालू करणार आहेत, तर मला पण कळत नव्हतं की मी कोणता विषयावर व्हिडिओ बनवायचं। तर मी असं डेली रूटवरच व्हिडिओ बनवणार आहे कारण की जर बाहेर फिरायचे वगैरे व्हिडिओ असेल तर तेही बनवेल कारण की मी इच्छुक बाहेर जातो, म्हणजे कमी टायमात बाहेर जातो असं, कारण की माझं जास्त काम आणि घर असतं आणि जास्त असं माझ्या इथे या पुण्यामध्ये कुठे जास्त फ्रेंड्स नाही आहेत कोण की त्यांच्याबरोबर बाहेर जावं रोजचं पण नाही, असं हफ्त्यातून एकदा किंवा 2दा। सो तर मग मी म्हणतो मला आता जेवढा वेळ भेटेल तसं मी तेवढ्या टायमात त्या टायमात व्हिडिओ बनवायला टाकेल, पण कसे पण टाकेल, पण टाकणार असं, पण तुम्हाला एंटरटेन करणार असं। आणि एक आठवण राहते की काही व्हिडिओमध्ये आठवण राहतात की आपण ह्या टायमाला असं केलं तर एन्जॉय केलं ते व्हिडिओ वगैरे हे, किंवा ते मुवमेंट किंवा ते प्लेसवर आपले काही आठवणी असतात। सो तर माझी पण कॉलेजची काही मित्र होती त्यांच्याबरोबर मी आलो नाही माझे यूट्यूब। बापरे काही दूध गरम करायला ठेवलेलं आई शपथ, ते उकळलेलं मला थोड्यासाठी वाचलं आत्ताच ते सगळं बाहेर पडलं असतं, सांडलं असतं सगळं, त्यापेक्षा मला बरं झालं पटकन जाऊन बन गेलं, मला लक्षातून निघून गेलं की मी ते गरम करायला ठेवलेलं। आणि आता आपल्याला काय करायचं, आता मी डेली रूटवर टाकणारे व्हिडिओ, जास्त मी पकवत नाही, कंटाळा येतो जास्त पक करायला मला पण आणि तुम्हाला पण इरिटेट होत असेल, त्यापेक्षा मला आता चालू करूया आपण व्हिडिओ। आत्ता तर मग आजचा दिवस 6वा दिवस आहे गणपतीचा आणि आज मी गेलो नाही कामाला कारण की आज थोडी कणकणी आली, चेहरा बघू शकता तुम्ही माझा थोडासा असा हे जाय गेलेलं आहे, कोमजून गेलेलं आहे आणि उतरलेलं आहे चेहरा। तर मित्राचा फोन आला तर मगाशी, त्याला पण सांगितलं मला जमणार नाही भाई, कारण की काल मी 10-10:30पर्यंत होतो तिकडे आणि काम थोडंसं वाढलेलं आणि माझा मित्र लवकर गेला घरी कारण की त्याच्या घरी गौरी बसतात ना, तर तो गेला, तो 7 वाजताच गेला आणि मी थोड्या वेळ थांबलेलो बाकीच्यांबरोबर आणि मग दोघंच होते आम्ही। तर आमचं काम करता थोडी जड काम होती तर मला ते अंगाशी आलं माझ्या, तर मी केलं, तर मला काय वाटलं नाही, पण नंतर मग घरी येऊन जे अंग दुखायला चालू झालं ना मला, तर मला त्याचा त्रास व्हायला लागला। मी रात्री येतं तर काय बनवू असं विचार पण नव्हता केला की घरी लवकर येऊन बनवेल काहीतरी, आणि तेच बनवलं विसरून गेलो। आल्यावर असं एवढा कंटाळा आला आणि नंतर असं दुखायला लागलं नंतर, तर मी काय केलं मग येता मग आमच्याकडे सारसबाग पडते पुण्यामध्ये, तुम्हाला तर माहिती असेल, पुण्यामधलं असेल तर तुम्हाला माहिती असेल सारसबाग, आणि पुण्याच्या आउट ऑफ असेल तर तुम्हाला थोडं मॅपवर टाकून वगैरे माहिती पडावं लागेल। आणि पण फेमस आहे माहिती आहे, एवढं माहिती आहे पुण्यातली फेमस आहे सारसबाग असं। तर मी तिकडे आलो, त्या कोपऱ्याला खूप गाड्या असतात, आता नाईटला चालू असतात गाड्या, स्वतः मग तिकडे येतात। तर मग मी भेळपुरी वगैरे खाल्ली, ते खाल्ले, पोट भरलं माझं तेवढंच आणि आलो घरी, आंघोळ केली आणि मग येऊन झोपलो म्हणजे पडलेलं असंच की काही जणांना मला रिप्लाय द्यावे लागतात, टाईम द्यावा लागतो, काही जणांना मला क्वेश्चनचे आन्सर द्यावे लागतात, कुठे होता बिझी काय होता, काही जण बोलत नाही आहे माझ्याशी, म्हणजे की इवन खूप जुन्या आठवणी आहेत, काही जणांचे मेसेज येतात, काही जण मित्र आहेत, काय मैत्रिणी आहेत, पण इवन एवढ्या मैत्रिणी तर नाही आहेत आता, कारण की आर्यांचे तर लग्न झाले आहेत, कोण रिलेशनमध्ये,
पण मित्रांचे पण एवढे नाहीत मेसेज. इच्छुक कमीत कमी एक मोजून 2-3 जणांचे मेसेजेस असतील, कॉल्स येत असतील, ते पण क्वचित टायमाला, म्हणजे 6 महिन्यातून एकदा दोनदा बस. आणि काही जण आहेत की जवळ आहेत ते, पण त्यांना पण मोजका टाईम भेटत नाही असं मेसेज करायला किंवा इव्हन कॉल करायला. आता त्यांचे परमिशन, आता त्यांची मर्जी असेल, आपण पण काय बोलू शकतो, आपण जबरदस्ती करू नाही शकत समोरच्या व्यक्तीला. तर मला जाऊ दे, मला आपण आपल्या ह्याच्यात कामात व्यस्त राहूया. मग जेव्हा भेटायची गरज येईल तेव्हा भेटू आपण. आणि जेव्हा वाटेल की की बोलायचं आहे टाईमवर, मग तेव्हा फोन करणार आणि चॅटिंग करणार. तर आपण हा विषय आता सध्या साईडला ठेवूया. मी खूप बडबड करायला लागलो, तुम्हाला माहिती आहे, कारण मला बडबड करायची खूप सवय. आणि आता घरात कोण नाही, तर त्यामुळे मी कोणाशी बोलणार, त्यामुळे मला इन्स्टा फॅमिली आणि यूट्यूबची व्हिडिओवर बोलून टाकतो काय असेल ते. तर तुम्हाला जर काय आठवण वगैरे येत असेल तर मला बिंदास इन्स्टाला DM करा किंवा बिंदास कॉल करा किंवा मेसेज करा, व्हॉट्सअप नंबर असेल तर. आणि आता चला आपण तो विषय साईडला ठेवूया हा सगळा, आणि आपण आता मेन मुद्द्यावर येऊया. आपल्याला आता तर आज तर मी घरी आहे, सकाळी उठलो लवकर तसं बघायला गेलं तर आत्ता वाजले 3-3:30 झालेत आत्ता. तुम्हाला दाखवतो 3-3:30, 1 मिनटं मला दाखवतो. 3-3:30 झालेत. तर आता मी काय करतो, आता मला लागली भूक, कारण की मी उठले थोडा लेटच उठलं थोडा, आणि हे दूध वगैरे पियालो, बिस्किट वगैरे खाल्लं आणि नाश्ता केला थोडासा पोहे आणून. आणि आता मी जेवण बनवतो, डाळ भात, कारण की रात्री पण लागेल मला. आणि आता डाळ भात बनवायला घेतो. सो तर एवढी सगळी बकबक झाल्यानंतर बनवायला घेऊया आपण डाळ भात. टीव्हीचा आवाज खूप येतोय, तर तो थोडा कमी करून हवे. पहिले धुवून घेऊया भांडी. भांडी धुवून झाली आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसेस करत आहोत. थोडंसं पाणी घेऊया, 3 ग्लास सांगितल्याप्रमाणे. पाणी गरम करायचं आहे. पाणी काय ठेवलं आपण पुढची प्रोसेसिंग करून घेऊया. त्याच्यात विसरलो काय टायमाचे. हां, खाली डाळ वरती भात. कन्फ्युज आहे थोडा, विचार करून सांग. 3 वाटी डाळ त्याच्यात 1 2 3 4. नेक्स्ट घेऊया भात. एक वाटी भरून भात. तुरीची डाळ आणि भात घेतलाय, पाणी उकळायला ठेवलंय. आता धुवून घेऊया भात आणि डाळ दोन्ही. तर बघू शकता तांदूळ धुवून त्यात पाणी टाकून दिले आणि त्याच्या खाली हे ठेवलंय डाळ
शिजायला. तर थोडंसं पाणी अजून ॲड करूया. तांदूळ कमी वाटतं मला पाणी भातासाठी. चला 3 शिट्ट्या देऊया आणि बघूया कसा बनते. कारण की हा प्रयोग मी पहिल्यांदा करतोय. एका कुकरमध्ये कधी दोनदा, म्हणजे एका कुकरमध्ये 2 बनवले नाही कधी. तर बघूया आता कसं बनते ते. सगळं 3 शिट्ट्या झाल्यानंतर कळेल रिझल्ट काय, चांगलं झालं का वाईट झालं. चला बघूया. तर लावलं कुकर आणि आता गॅस करतो थोडा मीडियम ठेवतो, म्हणजे असं फास्ट पण नको, मीडियम ठेवतो. आता हे लावलं कुकर आणि आपण आता बाहेर काढले फ्रीजमधून मक्का फेवरेट. तर आता ह्याला उकळायला घेऊया. उकडलेले मक्के कोणाकोणाला आवडतात मी कमेंट करा मला. ओके. तर मंडळी 3 शिट्ट्या झाल्या आहेत आणि आता कुकर बंद केला आहे, गॅस बंद केला मी. आणि आता आपल्याला शिजवायचं आहे मक्याची दाणे घेतलेत, त्याला सोलून आता पाण्यावर टाकले. तर आता शिजायला टाकतो, म्हणजे की उकळायला, ते खाऊया. आणि संध्याकाळचे वाजले आहे आता 15 मिनटं पुढे घड्यात, त्यामुळे मी ठेवले आता 6 सव्वा 6 साडेसहा झाले असतील. तर आपण घेऊया पूजा करायला. दारू कडे पडतो, संध्याकाळची वेळ झाली. कुरकुरून स्लाइडला ठेवतो आणि घेऊया मक्का उकळायला. तर सॉरी गाईज, आयफोनची स्टोरेज फुल झाली, त्यामुळे मी पटकनमध्ये कॅमेरा बंद केला. आता आपले कॉर्न फ्राय करायला ठेवले आणि तुम्ही बघू शकता इकडे भात मस्त झालं आहे रेडी. आणि आता डाळ पण झाली असेल, तरी पण मी हात लावून काढतो आहे, बघतो आहे. तर दोन्ही हळू काढल्यावर माहिती पडेल, तुम्हाला दाखवतो नंतर. बघू शकता तुम्ही, इथे झाला आहे भात रेडी आपला. आणि इथे झाली आहे डाळ, हे केली आहे, हे केली करून घेतले. तर कुकर मी शिजून घेतले, तिला मग तडका देणार आहे. आणि इथे बनतो आहे कॉर्न फ्राय. तर आता ह्याला मस्तपैकी तडका लावतो आणि नंतर झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो की टोटल कसं झाली आहे. टाईम झाला आहे बघा, थोडा 15 मिनटं पुढे, 8:30 बोलू शकतो तुम्ही. आत्ता लोकांचे मेसेज यायला चालू झालेत. हे झाले क्रिस्पी कॉर्न करकरीत. तुम्हाला खाऊन दाखवतो, आवाज येईल. आणि आपला डाळ भात रेडी आहे. आता याला मस्तपैकी फोडणी देतो, मस्त बनवून दाखवतो तुम्हाला कशी झाली ते. हे तरी उत्तम झाले, 1 नंबर झाले. याच्यावर चाट मसाला लिंबू टाकून मस्त खातो आता. आणि नंतर थोडीशी व्हिडिओ राहिलेली दाखवतो. ओके. तर गाईज मध्ये टाईम घेतलेला, ब्रेक घेतलेला. माझा भाऊ आलता, त्याला थोडे पैसे द्यायचे होते आणि ATM तर चालत नव्हतं, मी दिले. आणि थोडा वेळ मग मी माझ्या मित्राच्या गॅरेजवर जाऊन बसलो, थोडा टाईम स्पेंड केला. आणि तिकडे गेल्यानंतर मग थोडा वेळ मग घरी आलो. मग नंतर मग आता दूध बिस्किट खाल्लं, त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे गेलीच. त्याच्यानंतर मग आपलं हे केलं, जेवण बनवायला घेतलेलं, ते तुम्ही तर बघितलंच आहे. आणि त्याच्यावर आता फोडणी देऊया आपण. थोडा वेळ झाला आहे, पण ब्रेक घेत केलं आता. आणि आता काही लोकांचे मेसेज यायला लागले. तर हे राहू द्या बाजूला, आपण आपलं डाळीला फोडणी द्यायचे ते करून घेऊया आणि कशी होते डाळ ते पाहूया. तर आपण आता सामग्री लागणारी घेतली आहे. तूप घेतले, हिंग घेतली, जिरा घेतला आणि हळद आणि कढीपत्त्याचे पत्ते घेतलेत. आता हे ठेवले गरम व्हायला. त्याच्यामध्ये तेल टाका आपण मस्तपैकी. आता पद्धतशीर तेल टाकलं मस्तपैकी. तर आता मी आधी सगळं तयार करून ठेवलं, कारण की स्टोरेज भरली तर परत मला जागा राहता नाही. आता पहिलं आपल्याला जिरं टाकायचं, जिरं टाकून घेऊ. थोडं जिरं टाकलं, त्याच्यानंतर हिंग टाकलं, हिंगानंतर हळद टाकली, त्यानंतर थोडेसे कढीपत्ताचे पत्ते टाकतो.
आणि राहिलंच की तूप टाकायचं राहिलं की तो तूप टाकूया. त्याच्यामुळे पद्धतशीर डाळ होती. थोडी सांडली आहे थोडी म्हणजे असं वाटतं खराबच आपला गॅस खराबच झाला. सगळं निघालं फोडणी दिली सप्लायचेच घालून दिली डाळ. मीठ पण टाकून टाकायचं हलकं मीठ टाकू थोडंसं. रेड टाइम थेंब झालं बाकीचं वेट केलं आपल्यामध्ये खाली होऊन जाईल. मस्तपैकी तडका लागला भाजीला वाटतं चिकन असं तडका लागला. खरं ते रेसिपी कशी बनवायची मम्मीला फोन केलेला मी आणि तेव्हा कळवलं किती शिट्ट्या देऊ काय टाकू. डाळ तर नॉर्मल येतो म्हणा तसा पण असं एकदमच एकाच कुकरमध्ये 2 करता नाही. तर एवढं झालं त्यावर सामान ठेवतो मी. झालेली आहे मस्तपैकी. थोडा गॅस फास्ट करतो उकळी होऊ दे त्याला चांगलं वाटेल मग. थोडासा राडा पण झाला याच्यावर सांगले का काय नाही जेवण झालं सगळं पुसून मीच घेणार आहे. उकडीला देतो त्याला उकडी देतो त्याला थोडीशी आणि त्याच्यानंतर मग जेवायला घेतो. ओके सो तर गाईज आपलं आता मी वाढून घेतलं जेवायला. हे बघा तुम्ही बघू शकता डाळ भात मस्तपैकी. आज थोडं काय खाऊ नाही वाटत आहे नॉर्मलच खाऊ वाटतं डाळ भात त्यामुळे डाळ भात बनवलं आहे. आणि हे मी फर्स्ट टाईम बनवलेलं कारण की मला आयडिया नव्हती कशी बनवायचं. एका कुकरमध्ये 2 कधी लावलं नव्हतं मी. तर मम्मीला फोन केला तर मम्मीने सांगितलं आणि तिने जसं सांगितलं तसं बनवलं आणि चांगलं झालं आहे डाळ भात. थँक्स टू मम्मा. आणि आजचा दिवस कसा गेला ते तुम्हाला तर माहितीच आहे. आज तर मी घरी होतो तर आता मी कधी उद्या कामाला जाईल तर कामाला जाताना किंवा येताना आता डेली ब्लॉग आपली चालू असणार आहे. आणि तर तुम्हाला पण हा ब्लॉग आवडला असेल किंवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायचं असेल तर बिंदास करा. आणि तुम्हाला कसं वाटलं डाळ भात ते पण नक्की कमेंट करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड. बाय बाय.